त्याचा जागमाता देवी चषक 2025 चा हा फायनलचा सामना भट्टीवाडी वर्सेस गुडेकर या दोन संघांमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होताना सनी लेट्स प्लेचा इशारा आलाय पंचांकडून. पहिला चेंडू आहे सनी याचा पंचाच्या डबा बाजूने अमोल वैराग यांच्यासाठी क्षेत्ररक्षक सजवलेला आपण पाहतोय. यष्टीरक्षक पाहायला मिळत आहेत. थर्डमॅनला खेळाडू पाहतोय. पहिला खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला डीप लॉंग ऑनला खेळाडू पाहायला मिळते. डीप मिड विकेट शॉर्ट्स स्क्वेअर लेग अशा प्रकारचे क्षेत्रवेव. पहिला चेंडू सनी यांचा पहिला चेंडू स्लोवर वन आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली आहे. बाईच्या माध्यमातून पहिली धाव या ठिकाणी श्री गणेश होत असताना पाहायला मिळतोय. फायनलचा मॅच आहे. प्रेक्षक ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते की आदर्श क्रिकेट संघ कुडूक बुद्रुक बोरीचा कोण आयोजित जागमाता देवी चषकाची फायनल कधी येणार. फायनल आली आहे आणि भट्टीवाडीचा संघ फिल्डिंग करतोय, बॅटिंग करतोय. गुडेगरचा संघ मजा येणार. फटका खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर बराच काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. एक रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न करायचा पण तो नाही थांबवलाय. आता दिवसभर प्रवास दोन्ही संघाचा म्हणजे गुडेगरचा पहा किंवा भट्टीवाडीचा पहा चांगला राहिलाय. काही वेळा कसरतही राहिल्यात. म्हणजे गुडेगरचा जो मॅच जाणारा मॅच तो गुडेगरनं जिंकलाय. एकदा तर गुडेगरनं लॉंग चेस केला आणि एकदा गुडेगरनं डिपेंड केल्या होत्या, कमी रन डिपेंड केल्या होत्या. तर भट्टीवाडी पण तशीच आहे. भट्टीवाडीचा प्रवासही तसाच राहिलाय. तो संघ मैदानाच्या मध्ये. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मिस्टामिंग स्ट्रोक फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत बॉल वरती एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे एक एक मिस्टेक निर्णायक ठरू शकतायत कारण वैभवजी हा सामना फायनल वाला आहे. फायनल वाला मॅच, फायनल वाला थ्रिलर आहे. धावफलकावरती धावा वाढल्या 2 ने. संघाची धावसंख्या 4 धावसंख्या झाली. आता फलंदाजी करताना पण या ठिकाणी पाहतोय अमोल आणि अमेला. त्यानंतर क्षितिज वरती देखील त्या ठिकाणी प्राइस लागली गेली आहे. प्रत्येक षटकार चौकारासाठी 501 रुपयाचे पारितोषिक लागले गेलेत मायरा इलेव्हन यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार अपील. या ठिकाणी एज लागते. गडी बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय गुडेकर संघाला. विकेट गॉन. बसली थाटात जागमता माय तिच्या कृपेचा आहे आसरा. बसली थाटात जागमता माय तिच्या कृपेचा आहे आसरा. बसली थाटात जागमता माय. थँक्यू. पहा काय घडलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्याचा प्रयत्न होतोय. ओव्हर द विकेटने टाकलेला बॉल आधीच थोडस बाहेर आले होते. त्याच्यानंतर बरोबर बॉल ऑफ्टमचा बाहेरचा बॉल छेडछाडी करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि पाठीमागे टिपलेला झेल हे तुम्हाला डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होतोय. धावा फलकावरती 4. 1 विकेटच्या नुकसानीनंतर सनी मैदानावरती. सनी परफॉर्मन्स चांगला देतोय. आतापर्यंत 4 बॉल सनीने फेकलेत. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. पुन्हा गोलंदाज तयार. फटका चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळायचा. दुसरी धाव. जोखीम पत्करणारी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करणं हे गुडेगरचं रहस्य राहिलंय. 2 धावा पुन्हा एकदा मैदानावरती घेतल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 रन. सनी मैदानावरती गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा 6 धावसंख्या झाली आहे. क्षितिज कदम स्ट्राईक वरती फलंदाजी करताना पाहतोय. पहिला चेंडू फेस करताना 2 धावा मिळवल्यात. येणाऱ्या प्रत्येक षटकार चौकासाठी त्यांच्यासाठी देखील पारितोषिक लागले गेलेत. पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र गुड लेन स्पॉट वरचा चेंडू आहे. चेंडूला बाउन्स केलाय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. लीडिंग एज लागले आहे. फलंदाज 1 मोर विकेट गॉन. या कुडू गावाला मंदिर हाय साजिरा. या कुडू गावाला मंदिर हाय. थँक्यू. फोर्स करण्याचा प्रयत्न होता बॅटर क्षितिज कदमचा परंतु त्या ठिकाणी फर्स्ट ले क्षितिज पाठीमागे झेल टिपला. सेलिब्रेशन हे दुसऱ्या अँगलनं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या स्क्रीनवरती. आणि विकेट किपरचं सेलिब्रेशन पाहता मोठी विकेट त्यांनी मिळवल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावा 6. 2 विकेटच्या नुकसानीनंतर अमय कदम विसरून चालणार नाहीत. अमयनं मागच्या मॅच मध्ये केलेली बॅटिंग, सेमीफायनल मध्ये आपल्या संघाचा दाखवलेला प्रवास, फायनल पर्यंत घेऊन येणारा प्रवास हाही खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरती सर्वाधिक जास्त नजर आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज रोनक आल्यात. यंग जनरेशन मधले खेळाडू जास्तीत जास्त भट्टीवाडीच्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. शफल झाले. फटका खेळला ऑन साइडला. मिड विकेटला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. फेकी चांगली
ओ वेळोवेळी थोडासा बॉल त्या ठिकाणी उचलली घेताना पाहायला मिळाला. विकेट किपरच्या वरून जात असताना 2 रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. पंच देखील चांगली कामगिरी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये हेमंत ठाकूर सर असू द्यात, समीर पाटकर सर असू द्यात किंवा अविनाश सर असू द्यात, चांगली कामगिरी राहिली आहेत. स्पेशली थँक डीबीएन लाईव्हचं चांगलं आपण पाहिलं तर प्रक्षेपण आणि डीजे भाविन आणि त्यांची टीम. नक्कीच या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी टुर्नामेंटचा शेवटचा फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. रफ अँड टफ वाला सामना. कोण घेणार उसळी, कोण मारणार भरारी, कोण ठरतो या स्पर्धेचा मानकरी हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुले थिरावाचा चेंडू होता, चेंडू खाली राहतोय. त्या ठिकाणी एकदा पूर्ण केलाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्या मिस फिल्डिंगच्या खामियाजा त्या ठिकाणी तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. कदापि आता इथे 1 होती तिथे 3 काढल्यात. ह्या 2 ज्या आहेत ना, 1 शॉट कहाणी पुन्हा ट्विस्ट झालंय. तिथे 3 होतं तिथे 2 आल्यात आणि 2 ने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. रोनक यांना पाहताय, समोर संचित आहेत. संचित यांच्यावरती आज जास्तीत जास्त जबाबदारी असेल. अमेय तर जबाबदारीने मैदानावरती खेळ करतायत, परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाज रोनक यांना देखील प्रभावित मारा करायचा आहे. रोनक पुन्हा तयार. रेटम द विकेटने संचितसाठी टाकलेला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक हवी आहे. विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. यस, डेफिनेटली विकेट सॅक्रिफाय होत आहेत. खेळाडू रनआउटच्या माध्यमातून बाद. थँक्यू दिवसे. विकेट्स गेल्यानंतर धाव संख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच गुडेगर संघाची 10 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आपण पाहतोय. रोनकला पुढचा चेंडू आहे. आता मात्र फुल लेंथ हिरावाचा चेंडू होता. झेलची संधी होती, परंतु त्या ठिकाणी झेल सुटलाय. थोडसा फंबल झालाय त्या ठिकाणी, तसे दुखापत झालेले पाहायला मिळते खेळाडूला. आपण लगेच त्या ठिकाणी लक्ष द्यायचे. आदर्श क्रिकेट संघाचे सर्व स्वयंसेवक आपण जा लगेच त्या ठिकाणी कोणीतरी जायचं, लगेच पाणी आणि फर्स्ट एड घेऊन जायचंय. पाण्याने फर्स्ट एड पटवा विनंती आहेत. कारण या संघाचे सिनियर खेळाडू आहेत. म्हणजे सर्वाधिक जास्त अनुभव असलेले संजयजी. आणि प्रयत्न जर होता त्या ठिकाणी ऍक्शन रिप्ले पाहूयात आपण काय घडलंय. पुन्हा एकदा नयन आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. स्क्रीनवरती आपण दृश्य पाहतोय. ज्यावेळी त्यांच्या दिशेने बॉल गेला त्यावेळी पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि स्लिप होताना पाहायला मिळाला. दुसरे खेळाडू थोडे जवळ आले होते, त्यामुळे त्या गोष्टी घडल्यात. परंतु लवकर रिकव्हर व्हावे, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्याच जोशानं फायनलच्या मॅच मध्ये खेळावे हीच प्रत्येक जण अपेक्षेने वाट पाहतात. धावा धावफलकावरती 12 आहेत. 1 2 3 12 रन 3 विकेट. बारा या धाव संख्येवरती 1 गडी बाद झालाय तर म्हणजेच गुडेगर या संघाचा. या ठिकाणी थोडासा ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा या ठिकाणी चालू आहे, ते म्हणजे दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये देखील पाहायला मिळते. सध्या स्क्रीनवरती पाहिलं तर हा प्रेक्षक वर्ग आहे. म्हणजे सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत असलेला प्रेक्षक वर्ग तुम्हाला ऑन स्क्रीनवरती दाखवला जातोय. काही जण बसल्यात, काही जण उभे आहेत, काही जण एन्जॉय करतात, काही जण पार्टी करतायत, तर काही जण मॅच पाहतायत. असे काही प्रेक्षक वर्ग आहेत. काही जण लग्नावरून पण आल्यात, जसे सकाळी काही जण आले होते. काही जण बरोबर कोर्टमध्ये होते, काही जण कुर्तामध्ये होते, ते लग्नामधून आले होते. पण मॅच पाहिजे, प्रत्येकाला मॅच पाहिजे. फायनलचा मॅच, फायनलचा थ्रिलर. एका बाजूला गुडेगर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वट्टीवाडीचे संघ आहेत. एकमेकांच्या समोर भरपूर वेळा आलेले आहेत. एकमेकांच्या समोर स्वतःचं अस्तित्व दाखवणारे हे 2 संघ आहेत. परंतु फायनलच्या मॅच मध्ये 20च्या पलीकडे धावसंख्या जाणार की 20च्या खालपर्यंत थांबवणार याची चर्चा होणार आहे. एकमेकांचे डावपेच तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती कुरघोडी करणं याही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहेत. रोनक पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न नाही, टायमिंग साधू शकले नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क. धावसंख्या धावफलकावरती रोखत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल
निर्णायक असू शकतो. वैभवजी. धावसंख्या स्थिरावलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक वर त्यात अमय मध्ये ती क्षमता आहे आणि त्याच आशेचा किरण त्या ठिकाणी गुडेगडच्या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. पण तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज रोनक यांना पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र क्रॉस बॅटेड बॅकवर्ड स्क्वेअर लेग विजन मध्ये खेळलेला फटका आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट लगावला गेला आणि 2 धावा तर निश्चित पूर्ण आहे. तिसऱ्या धावेसाठी पण एकदा प्रयत्न करतायत आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 14 या धावसंख्येवरती जीवाची आकांत लावताना आपल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पडायचा आहे, झुकायचा आहे, झुंजायचा आहे, पण क्रिकेट मात्र खेळायचा आहे. हाच कायसा प्रदर्शन करताना मैदानामध्ये पाहतोय. पहिली इनिंग्स या ठिकाणी समाप्ती झाल्या. एक इनिंग समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 14. जिंकण्यासाठी 15 धावांचा टार्गेट सेट केला गेला आहे गुडेगर संघाकडून. स्क्रीनवरती बॅटिंग पहा. अमोल वैराग 3 बॉलमध्ये 2, अमेय कदम 6 मध्ये 9, क्षितिज कदम 2 मध्ये 2, संचित 0 आणि शुभम 0. त्यानंतर गोलंदाजी पाहूयात. सनीचं पहिलं षटक 5 धावा 2 विकेट, इकॉनॉमी खूप चांगली होती. रोनकचं एक षटक त्यामध्ये 8 धावा, इकॉनॉमी 8 ची होती. आणि आता या मॅच मधलं टार्गेट जे आहे ते टार्गेट दाखवलं जाईल. त्यापूर्वी हा वॅगन व्हील आहे तो तुम्हाला दाखवला जातो कशा प्रकारे बॅटिंग झालंय. मोठ्या फटक्याची गरज होती, ते मोठे फटके आले नाहीत. सिंगल मध्ये काम चालवलं, डबल मध्ये तुम्हाला काही धावा रोटेशन होताना पाहायला मिळाला. फक्त आणि हा वॅगन व्हील प्रथमतः ज्याने खऱ्या अर्थानं घेऊन आलात ते डीबीएन लाईव्ह चॅनल आहेत. आणि आज ही एक प्रसिद्धी आहे की डीबीएनचा जे वॅगन व्हील आहे ते 70 दाखवत आहेत. टेनिस क्रिकेट .in दाखवत आहेत. जितके मोठे चॅनल्स आपल्या भारतामध्ये आहेत त्या सर्वांनी डीबीएन लाईव्हचं वॅगन व्हील घेतलेलं आहे. प्लेअर पोझिशन पण दाखवणारं डीबीएन हे पहिलं चॅनल आहे. स्वतःचे ऍप कशा प्रकारे बनवता येतील याच्यासाठी डीबीएनची टीम प्रगती करते आहेत आणि त्याच्या मागे मास्टर माइंड असलेला नयन तांडेली आहे जो आमच्या समोर बसलेला आहे. तर अभ्यासू आहे नयन, फक्त एकच कमतरता आहे. ओके. हा, गौरव गमरेचे जे मुलगा मानव गमरे होते ते भेटलेले आहेत. कारण त्यांच्यासाठीच ती अनाउन्समेंट होती. ते खेळत खेळत मैदानाच्या बाहेर गेले होते. हा, धन्यवाद. चला मॅच कडे जाऊयात. सामन्यामध्ये लक्ष आहे परंतु मजा येणार कारण हा मॅच शेवटपर्यंत जाणार. लढाई बिग बॅटल देखील मैदानाच्या आतमध्ये रंगणार. एका बाजूला गोलंदाजीचा परफॉर्मन्स चांगला राहिला आतापर्यंतच्या संपूर्ण दिवसामध्ये टीम गुडेगरचा, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगच्या जोरावरती आतापर्यंत कामगिरी राहिली टीम भट्टीवाडीची. हा मॅच संपूर्ण डीबीएनची टीम देखील चांगलं काम करत आहेत. ज्यामध्ये रोहित चौधरी कॅमेरामॅन आहेत, कार्तिक आहेत, प्रवीणजी पाटील स्वतः आहेत आणि नयन तांडेल एक आहे जो डीबीएन लाईव्हचा तो सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि स्पेशली नयन यांचा मी उल्लेख का करतोय वैभवजी, नयन जो ऑपरेटर बसलेला आहे त्याने बालसुब्रमण्य अय्यर जे आपले समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव आहे त्यांनी देखील नयनचं कौतुक केलं होतं. हा एक असा मुलगा आहे जो काहीतरी गोष्टी करू शकतो नवीन. नयन थँक्यू. 15 धावेची गरज आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार आहेत पहिला बॉल फेकण्यासाठी. समोर रोशन. पहिलाच बॉल पहिलाच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करायचा आहे. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. वैभवजी रोशनचा विचार केला तर भिकुमामा मालप यांचे सुपुत्र आहेत. त्यांना मैदानावरती आपण पाहतायत. धावफलकावरती धावा 1. पहिल्या चेंडूवरती संयमी खेळ त्या ठिकाणी करताना आपण पाहिले रोशनला. आता मात्र स्ट्राईक वरती रोहन, गोलंदाजी ट्रॅक वरती तुषार. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत हुशार पद्धतीने गोलंदाजी केली आहे तुषारने. पुढचा चेंडू आता मात्र स्टेप आउट होऊन चेंडूला फुल टॉस बनवून त्या ठिकाणी प्लेस केलंय.
थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केल्या. एका धावेने धावसंख्या वाढली गेल्या ती म्हणजेच टीम भट्टीवाडी संघाची. नाही आपल्याला काय वाटतं माहिती की मॅच शेवटपर्यंत जाऊ द्यात, शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ द्या तर मजा येणार. पण प्रेक्षक वर्गही त्याच अपेक्षेने पाहतोय की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ द्यात. पहिला 2 बॉलचा खेळ जर पाहिला तर पहिल्या 2 बॉलवरती धावा 2 आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक मोठी विकेट आलाय. रोशन बॅक टू दी पवेलियन, गॉन. या कुडू गावाला मंदिर हाय साजिरा, या कुडू गावाला मंदिर हाय साजिरा. बसली थाटात जाकुमता माय तिच्या कृपेचा हाय थँक्यू ड्युसे. मगाशीच म्हटलं होतं तुषार हुशार पद्धतीने गोलंदाजी करणार आणि तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढे दापोटचा चेंडू आहे. पंचाची उजव्या बाटीने लेफ्ट हँड गोलंदाज चेंडू खेळ काढलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बांधतोय दर्शकांनी स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. निघून चालला चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय. दमदार चौकार. थँक्यू. तू चाल रे गड्या, तुला भीती कशाची? इथे भीती आहे, पुढे नाही जायचं, बाउंड्री लाईन वरतीच थांबायचं आहे. कदापि पुढे गेलं तर हा मॅच हातामधून जाणार आहे. फिल्डिंग करणारे बाकीच्या खेळाडूंना काय अट्रॅक्शन केलंय, काय सांगितलंय, थांबण्याची गरज होती. पुढे गेले आणि पुढे जात असताना चौकार आलाय. धाव फलकावरती धावा जर पाहिला तर एकूण 6. पाठला करायचा अजूनही 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज असणार आहे. सनीच्या बॅट मधून चौकार आलाय. हा चौकार नाही तर मॅचला टर्निंग पॉइंट, गेम बदलणारा ठरू शकतोय. एका बाजूला रोहन आहे, दुसऱ्या बाजूला सनी आहेत. भट्टीवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतो त्याच्यावरती लक्ष लागलेलं आहे. 8 बॉल 9 धावांची गरज. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सनीनं गोलंदाजी केलंय, सनीनं बॅटिंग केलंय, सनीनं फिल्डिंग केलंय. तीनही क्षेत्रामध्ये, तीनही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळालेली आहे. मॅच बदलू शकतोय. 8 मध्ये 9. फोर्स केलाय, हवेमध्ये खेळलाय, पॉइंटचा खेळाडू आलाय बॉलवरती. तिथे तो थोडासा बीट होताना पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. एका धावेवरती. आता इथे वैभवजी काय होणार माहिती का, एक बॉल जर तुमच्या हातातून निसटला ना तर तो त्या पहिल्या बक्षिसा एवढा असणार आहे, पहिलं पारितोषिक एवढं असणार आहे. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये त्याच गोष्टीवरती जास्त वर्णन होते. नक्कीच ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण तुषारला पाहतोय. तुषारने मात्र सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. क्षेत्ररक्षकांना मात्र पुन्हा एकदा साथ देणे गरजेचे आहे गोलंदाजांना. पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न असफल. टिपलाय झेल, संपला खेळ. रोहन पूजतात भक्ती भावान, तिला पूजतात भक्ती भावान. आहे गावात एकी आदर्श घ्या गावा. थँक्यू. जसं स्कूपचा उल्लेख केला, डीजे वाल्याकडे भरपूर लूप आहेत. डीजे आमच्या भाविनकडे भरपूर लूप आहेत, पण स्कूप करायची गरज नव्हती का भाविनला पण माहित आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 डावेची गरज असणार आहेत. 8 वाजायला पण आल्यात, थोड्या वेळानंतर 8 पण वाजणार आहेत. हेही गरजेचं आहे. 8ही वाजणार आहेत. काही महिला भगिनी अजून आमच्या उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद असेल, कारण आपण आजचा वर्कआउट थोडासा बाजूला ठेवून आपण मैदानावरती थांबलात त्याबद्दल स्पेशली थँक्स. जाकमाता देवी चषकाचे आपले काही खास करून त्या गावचे लिजंड, काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण सकाळपासून आपण बरोबर 8 वाजता मैदानावरती आलेले आहात आणि आता रात्रीचे 8 होणार आहेत. म्हणजे 12 तास पूर्ण झालेले आहेत. ते 12 तास पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचं स्पेशली थँक्स. 6 बॉल 8 ची गरज. 8 फेरा फेरीवाला हा गेम आहे. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक गलीचा वेगानं पुढे आला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. नाही नाही नाही, तिथे धावण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय. येणारे 5 बॉल 7 धाव्यांची गरज. धडपण, प्रेशर सर्व काही वाढलंय. हृदयाची ठोके वाढताना पाहायला मिळतात. धडधड 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 सुरू झालेले आहेत, कारण येणारे बॉल 5 रन करायचे. वैभवजी 7. 5 मध्ये 7. कोण कुणाची देणार साथ हे देखील मैदानामध्ये पाहणं तितकाच गरजेचं असणार आहे. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणार की फलंदाजाला बॅटच्या साहाय्याने पुन्हा एकदा साथ मिळणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चेंडू मात्र नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केले आहेत. तिसऱ्या धावेसाठी आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. वर विकेट गॉन.
हातात जाकमता माय तिच्या कृपेचा हाय आसरा बसली हातात जाकमता माय तिच्या कृपेचा हाय आसरा बसली हातात जाकमता माय तिच्या कृपेचा हाय आसरा थँक्यू पहा काय घडलं होतं पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तिथे अमोल ते सांगत होते जिथे एक होती तिथे दोन गेल्या योग्य दिशेला थ्रोची गरज होती तिथे डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला नाही नेम लागला जसं लगोरीची आठवण झाली होती मैदानावरती तो नेम साधल्यानंतर 4-5 येणारे बॉल 4 रन करायच्यात 5 ओ वेगाने टाकलाय बॉल पाठीमागे चाललाय पॉइंटचा खेळाडू आलाय एक कंप्लीट एकाच धाव्यांवरती समाधान व्यक्त करावं लागेल गुडेगर विचार करतोय शेवटच्या बॉल पर्यंत कसा मॅच घेऊन जाता येईल दुसऱ्या बाजूला भट्टेवाडी विचार करतोय 3 बॉल मध्ये 4 कशा प्रकारे बनवता येतील सकाळी काय झालं हे विसरायचं आहे दुपारी कशा प्रकारे खेळलं तेही विसरायचं आहे आता रात्री कसं खेळायचं आहे हा विचार मनामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या विचारांना मैदानावरती वैभवजी खेळ करायचा आहे 3-4 3 मध्ये 4 धावा रप अँड टॉप रोमहर्षक लढत अटातडीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय फायनलचा सामना आहे 3 मध्ये 4 आता मात्र खेळलाय कव्हर ड्राईव्हचा फटका एक धाव निश्चित पूर्ण केली आहे दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला गेलाय आणि तिसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातो का बघणं ते देखील महत्वाचं ठरणार आहे आणि तिसऱ्या धाव्यासाठी अटेम्प्ट करत असताना तिसऱ्या धाव्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करायला लागते विकेट गेलाय विकेट धावत होते परंतु आता मॅच मध्ये काय आलाय डीजे मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आलाय कारण 2 मध्ये करायच्या 2 चा मॅच आहे यस थँक्यू डीजे वैभवजी 2चा आकडा पाहिल्यानंतर असं आहे ना की कोणाला 2 नंबर नाही हवाय प्रत्येकाला पहिलाच नंबर हवाय मॅच मध्ये 2 रन करायचे आहेत पण प्रत्येक जण काय सांगतो मला 1 नंबरच बक्षीस पाहिजे जो चांगलं करेल त्याला पहिल्या नंबरचं बक्षीस भेटणार आहे आता गुढेगर करणार की भट्टीवाडी करणार भट्टीवाडीचा प्रवास म्हटलं तर डोंगराच्या पलीकडून जावं लागतं ते डोंगराच्या बरोबर वरती असलेलं गाव भट्टीवाडी आहे तिथे मंडणगड मध्ये दुसऱ्या बाजूला बाणकोट किल्ल्याच्या जवळचं असलेलं गाव गुढेगरचं गाव आहे आणि 2 बॉल मध्ये 2 धावेची गरज असताना स्वतः अमोल वैराग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत निर्णायक बॉल हो ड्राईव्ह केलाय स्वतः अमोल धावलाय बॉल थांबवलाय एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न होईल का फेकी झालाय हो विकेट आलाय जशी मॅच हवी होती प्रेक्षकांना हो तशीच मॅच आलेली आहे 1 बॉल मध्ये 1 रनची गरज पण कधी कधी काय होतं माहिती का मी आधीच म्हटलं होतं सकाळी 1 बॉल मध्ये 6 मारणं सोपं असतं पण 1 बॉल मध्ये 1 ची मॅच असते ना ती जास्त डोकेदुखी असते भरपूर वेळा वैभवजी समालोचन करताना तुम्ही पाहिला आम्ही पाहिला डीजे बाबा थँक्यू भरपूर वेळा पाहिलाय 1 बॉल 1 ची मॅच सर्वात जास्त प्रेशर असतं कोणी कोणी रात्री झोपत पण नाही अशा मॅच मध्ये हरल्यानंतर परंतु 1 बॉल 1 चा मॅच आलाय एकदा जाकमाता देवी चषकाच्या आयोजकांसाठी टाळ्या होऊ द्यात खूप सुंदर स्पर्धा बोरीचा कोट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि ही मॅच 1 बॉल 1 रन वरती गेलेली आहे 1 नंबरवाला मॅच आता 2 चा उल्लेख केला होता आता दोघांना पण 1च नंबर पाहिजे आधी 2 चा उल्लेख केला आता 1 नंबर हवा आहे मग 1 नंबर साठी 1 चांगला बॉल टाकायचा आहे दुसऱ्या बाजूला 1 रन करायचे आहेत 1 रन केली तर फायनल तुमच्या नावी होणार पाहूयात कोणाच्या नावी होणार डीबीएनचे आमचे दोन्ही कॅमेरे ऑन आहेत आणि भट्टीवाडी मला वाटतं की पहिल्यांदा फायनल मध्ये आहे लाईव्ह खास करून स्पर्धेमध्ये 1 बॉल 1 ची गरज अंब्रेला टाईप छत्रीप्रमाणे सजवलेलं क्षेत्ररक्षण अमोल तयार ओ काय घडलंय रनआउट इतिहास घडलाय अमोल वैरागाने त्यांच्या टीम गुडेगरनं जिंकलाय फायनलची मॅच आधी म्हटलं होतं हा मॅच काही होऊ शकतो मित्रांनो तसाच मॅच झाला होता आणि जाक माता देवी चषक सक्सेसफुल डीजे डीजे फक्त 1 मिनिट विकेट वरून बाजूला व्हा मेन विकेट वरून बाजूला व्हा डान्स थोडा बाजूला करा गुडेगर थोडं बाजूला व्हा मुख्य विकेट पासून बाजूला व्हा हा डान्स सेलिब्रेशन तिथे करा विकेट वरती कोणी थांबवू नका प्लीज कारण येत्या कालावधीमध्ये पुढच्या मॅचेसही तिथेच आहेत
अभिनंदन टीम गुडेगर, खूप छान खेळ आपल्याला पाहायला मिळाला. काय खेळ रंगला, काय खेळ रंगला, सुंदर अप्रतिम. फायनलची मॅच जशी व्हायला हवी तशीच मॅच. आमचे दिलीप दादा खुश आहेत, चेहऱ्यावर त्यांच्याही स्माईल आहेत, कारण समर्थक देखील पाहिलं तर आपण प्रत्येक समर्थक खुश आहेत गुडेगरचा. परंतु भट्टीवाडी आपण देखील लढलात, वाघाप्रमाणे लढलात, आपण देखील चांगला खेळ केलात, त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मी लगेच दोन्ही टीमला विनंती करतोय, आपण समोर यायचं आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे, या.